2 मिनिटं. हॅलो. तर बघितलं तर या ठिकाणी राणे समर्थक आणि शिवसैनिक हे एकमेकांच्या समोर आलेले आहेत. एकमेकांच्या समोर या ठिकाणी एकमेकावर अंगावर धावून जायचा प्रकार आहे तो या ठिकाणी होतोय. म्हणजे जर आपण बघितलं तर जे महाराष्ट्राने एका बाजूला इथली जी दुर्घटना बघितली त्याच्यावरून हळहळ व्यक्त केली असताना दुसऱ्या बाजूला मात्र या ठिकाणी राजकारण आहे ते होताना पाहायला मिळते. म्हणूनच त्यांनी या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलीस एकमेकांपासून दूर करत आहेत. मात्र एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे जे प्रकार आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. पोलिसांनी सगळ्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे जे खूप मोठ्या प्रमाणात जो राडा करण्याचा प्रयत्न करतात त्या एकेका समर्थकाला या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे ते पोलीस करत आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराज. आपण जाऊयात, आपले प्रतिनिधी अमोल मोरे सुद्धा आपल्या सोबत आहे. अमोल, नेमकं काय घडतं हे सगळं? आता जर आपण म्हटलं तर दोन्ही साईडच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या रागाची परिस्थिती ओलांडलेली आहे. म्हणजे लज्जास्पद कृत्य म्हणावं लागेल, कारण की एकमेकांच्या कार्यकर्त्यांना खेचून मारण्यापर्यंत आता या ठिकाणी प्रकार घडलेला आहे. दोन्ही बाजूला कार्यकर्ते दोन्ही नेत्यांचे पक्षांचे उभे आहेत आणि त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी होत आहे. एकमेकाला चिथावणी देण्यापर्यंत अगदी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. अंगावरती बोलावण्याच्या तशा प्रकारचे हावभाव करण्याचे प्रकार या ठिकाणी घडले आणि यातला सर्वोच्च बिंदू हाच ठरला की एका पदाधिकाऱ्याला खेचून मारलं आणि त्याचमुळे दुसऱ्या साईडने देखील त्यांच्या एका पदाधिकाऱ्याला खेचून मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आताच्या घडीला आलेला आहे. त्याचा अर्थ क्लिअर आहे की पोलीस प्रशासनाला शिवाजी महाराजांचा स्मारक पुतळा कोसळलेला आहे. अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीनं लाजिरवाणी घटना घडलेली आहे. असं कधीही घडलेलं नव्हतं आणि त्यामुळं इथं अनेक लोक येणार, ही दुर्घटनास्थळी भेट देणार. आता इथल्या स्थानिक लोकांनी किती अतिरेक करायचा हे स्थानिकांनी ठरवलं पाहिजे. मला वाटत नाही की अशा स्वरूपाची भूमिका कोणी घ्यावी आणि दोन्ही लोकांनी याच्यात सामंजस्य स्वीकारलं पाहिजे. आता एक ग्रुप ते नारायण राणे आणि त्यांचे सगळे सहकारी पुतळा बघून बाहेर चाललेले. आम्ही आत ऑलरेडी गेलेलो होतो. त्यानंतर काही बाचाबाची झाली. आता थोडंसं सामंजस्य घेऊन याच्यातनं मार्ग निघाला पाहिजे. तर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आपण बघणारच आहोत. परंतु राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेताई सध्या आपल्यासोबत आहेत. सुप्रियाताई, एक अत्यंत लाजिरवाण दृश्य सध्या मालवणच्या राजकोट किल्ल्यामध्ये आपल्याला दिसतंय. ठाकरे गट, महाविकास आघाडीचे नेते असतील किंवा राणे समर्थक असतील, एकमेकांच्या समोर आले, एकमेकांना मारहाण करतायत, रस्ता अडवून ठेवलेला आहे. काय चाललंय हे? नाही, पण लॉ अँड ऑर्डर काय करताय तिथे पोलीस यंत्रणा काय करते? पोलिसांची यंत्रणा आहे ना तिथे. आणि आमचे सगळे नेते जाणारे सगळ्यांनाच काल माहिती होतं ना. म्हणजे जयंतराव जाणार होते, तिथले स्थानिक सगळे नेते जाणार होते. तर मग सगळे नेते काल जाणार होते, सगळ्यांनाच माहिती होतं. तर मग सरकारचं इंटेलिजन्स काय करतंय? मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी अपील केलं पाहिजे की शांततेच्या. मी बारामतीत आहे त्यामुळे नक्की काय चाललंय मला माहिती नाही, पण माझी देवेंद्रजींना विनंती राहील की त्यांनी अपील केलं पाहिजे गृहमंत्री म्हणून की बाबा सगळ्यांनी शांततेची भूमिका घ्यावी आणि शांततेने मार्ग काढावा याच्यातून. आणि जयंतराव आणि सगळे जाणार होते, काल टेलिव्हिजनवर होतं. मग पोलीस यंत्रणा किंवा यांचा इंटेलिजन्सला माहिती नव्हतं? आमच्या सगळ्या नेत्यांची सुरक्षितता ही जबाबदारी ही महाराष्ट्र सरकारची. आता आमच्या कुठल्याही नेत्याला केसाला जरी धक्का बसला ना तर तुम्ही बघा काय होईल. नक्कीच सुप्रियाताई, अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. नक्की खूप चुकीचं आहे आणि अत्यंत वेदनादायी सुद्धा आहे. एकीकडे महाराजांचा सुप्रियाताई, आपले आभार. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली. तर आपण बघितलं एका बाजूला नारायण राणेंचे समर्थक या ठिकाणी पहिला त्याला बाहेर काढा तिकडून. पहिला त्याला बाहेर काढा. आम्ही इथेच बसणार आहे. राणे साहेब आहेत म्हणून आपण पण आत नाही घुसलो. लक्षात
लक्षात ठेवा. आता 8 दिवसाला वेळ लागणार नाही आम्हाला. बाहेर घेऊन जा तिथून. बाहेर घेऊन जा. मला समजवायचं नाही. साहेब बोलवते काय नक्की झालंय आणि थोडी पाहणी जी आम्ही केली त्याच्याबद्दल आम्ही बोललो होतो. नाही साहेब, हा जो प्रकार सुरू आहे, हा जो प्रकार सुरू आहे आपल्यासोबत, आपण मंत्रिमंडळात कुणाजवळ बोललात का गृहमंत्री सचिवाजवळ बोललात का? गृहमंत्र्यांना बदलापूर बद्दल बोलायला वेळ नाहीये. आमचे अभिषेक गोसाळकर यांना गोळी मारली गेली, हत्या केली, तर ते बोलले कुत्रं खालती आलं तर परत गृहमंत्र्यांना बोलणार का? एपीआर जेव्हा हमला झाला पोलीस पुण्यामध्ये तेव्हा त्यांना बोलायला वेळ नाही. गृहमंत्री इथे कुठे बघणार? गृहमंत्री राजकारण करत असतात. आज माध्यमांच्या माध्यमातून काय आवाहन करताय महाराष्ट्रात? मी माध्यमांच्या माध्यमातून हेच आवाहन करीन की आपण सगळे पाहताय आमच्या मागे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला आहे तो भाजपाच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे, मिंदेंच्या खोक्याच्या भ्रष्टाचारामुळे पडलेला आहे आणि ते जग जाहीर आहे. हा आपटे कोण होता, ह्याला काम कसं मिळालं, कोणामुळे मिळालं, कोणाचा जवळचा मित्र आहे, कोणाला खोके मिळाले, कोणाला धोके मिळाले, हे सगळं आलं पाहिजे. तो फरार कसा झाला, फरार होऊ कसं शकला, हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे. या सगळ्यामागे काय हेतू वाटतो नेमका हे सगळं पाहून? तेवढीच त्यांची अक्कल, बाकी काय नाही. खरं तर हा एक संपूर्ण पुतळा पाहिल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने खरं तर या ठिकाणी खूप हळहळ व्यक्त. हेच तर मी सांगतोय. आपण माझ्यासोबत होतात, आपण माझ्यासोबत आलात आणि बघितलं कसं आपण येत होतो, शांतपैकी येत होतो. आपले सगळे कार्यकर्ते बाहेर आहेत. मग पोलिसांनी ह्या बाकीच्या कार्यकर्त्यांना कसं येऊ दिलं? एसपी कोण आहेत आता सांगा मला इकडचे? आदित्य साहेब प्रकार घडलाय, याला जबाबदार कोण समजताय? जे बालबुद्धी आहेत ते. नाही आदित्य साहेब, महाराजांचं हे पवित्र ठिकाण आणि अशा ठिकाणी मागील अर्ध्या तासांपासून अश्लील शब्द घोषणाबाजी चाललेत, कसं बघताय या प्रकारात? कसं बघतं म्हणजे तुम्ही आणि मी बघतोच आहे. सुरुवात कुठून झाली? आम्ही तर कार्यकर्त्यांना रोखलेलं ना, तर हे साफ झाले असतात आतापर्यंत. क्या कहेंगे आदित्य जी, इस तरह की घटना यहाँ पर होती है आपको? मुझे लगता है इस घटने से ज्यादा घटना जो ये घटी है ना, ये दिखाओ, क्योंकि ये सबसे दुर्भाग्यपूर्ण है. इसमें भ्रष्टाचार है और ये भाजपा का भ्रष्टाचार है. कुठेतरी आदित्य ठाकरे आज येत आहेत आणि जास्त जोरात मोर्चा होईल ही भीती होती? नक्कीच आहे ना, त्यांच्या मनात तर भीती आहे, खूप घाबरतात मला. या सगळ्या मोर्चाची भीती आहे म्हणायची. नक्कीच. आदित्य साहेब, आपण गृहमंत्र्याला काय आवाहन कराल? गृहमंत्री महाराष्ट्रात आहेत तरी का? ते जात असतात दिल्लीला आणि स्वतःचं राजकारण बघत असतात. आपण किती वेळ या ठिकाणी थांबणार? जेवढा वेळ थांबायला लागेल तेवढं. राजकारण होताना दिसतंय का? एसपी कुठे आहेत मला सांगा जरा. एसपी आले पण त्या तिकडे आहेत, लपले असतील कुठेतरी. आणि भाजपचे नेते प्रवीण दरेकर सुद्धा आपल्या सोबत आता फोन लाईन वरती आहेत. प्रवीण दरेकरजी, अत्यंत लाजिरवाणा प्रकार सध्या राजकोट किल्ल्यामध्ये घडतोय. सत्ताधारी विरोधक दोघेही एकमेकांच्या समोर आले, अश्लील शिवीगाळ होतोय, मारहाण होतीये. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? मला वाटतं झालेला प्रसंग हा दुर्दैवी आहे, याविषयी कोणाचं दुमत नाही. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादांनी प्रतिक्रिया स्पष्टपणे दिलेल्या आहेत आणि या ठिकाणी पुन्हा भव्य स्मारक चिरंतन टिकेल अशा प्रकारचं उभारण्याचा संकल्पही केलाय. परंतु आता 2 गटामध्ये जे होत आहे ते निश्चितच दुर्दैवी आहे. परंतु यामागे राजकारण दडलेलं आहे. आपण बघाल की बदलापूरचं प्रकरण झालं, दुर्दैवी होतं, परंतु त्या आडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं राजकारण करण्याचा केविलवाना आणि केळसवाना प्रकार महाविकास आघाडीने केला आणि तेच आता या ठिकाणी करतायत. एका बाजूला रचनात्मक काम करण्यासाठी एक ग्रुप उभा आहे किंवा झालेली गोष्ट चुकीची आहे, चूक झालेली आहे ही वस्तुस्थिती आहे, त्या संदर्भात कठोर कारवाई सरकार करते. परंतु पुन्हा नव्यानं हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींचं स्मारक उभारो अशी कन्स्ट्रक्टिव्ह भूमिका घेणारा वर्ग आज राणे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभा आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्ध्वस्त मानसिकता घेऊन म्हणजे आहे त्या परिस्थितीचा फायदा घेऊन माहोल उद्ध्वस्त करायचं आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये याचा आपल्याला काही राजकीय लाभ मिळतोय का अशा प्रकारचं किळसवानं राजकारण दुर्दैवानं रोज या ठिकाणी होताना दिसतंय. आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपतींच्या बाबतीत
अशा प्रकारचं राजकारण करणं हे तर अत्यंत वाईट आहे. एका बाजूला हिंदुत्वाचा, हिंदवी स्वराज्य संस्थापकांचा विचार सोडायचा, छत्रपतींचे किल्ले डागडाजू त्यांचा विचार पुढे नेण्यासाठी काही करायचं नाही आणि अशा प्रकारच्या झालेल्या दुर्दैवी घटनेचं राजकारण करायचं हे मला वाटतं त्यांचा आता नित्यक्रम झालेला आहे. कारण सरकारला नाव ठेवायला विकासाच्या संदर्भात कुठलीही जागा नाही. लाडकी बहिणीच्या माध्यमातून सरकार लोकप्रिय होतंय, युवा भाऊ त्या ठिकाणी, ज्येष्ठ नागरिक असेल. निश्चित योजना तुम्ही आणलेल्या आहेत, परंतु गृह मंत्रालय प्रवीण दरेकरजी तुमच्याकडे आहे. गृह मंत्रालय तुमच्याकडे असताना सगळ्या नेत्यांच्या वेळा तुम्हाला माहिती होत्या आणि अशा वेळी हे इतकं ढिसाळ नियोजन होणं याला जबाबदारी कोण घेणार आहे? नाही, ढिसाळ नियोजन म्हणण्यापेक्षा या ठिकाणी प्रश्न अस्मितेचा आहे. खऱ्या अर्थानं छत्रपतींचं स्मारक पुन्हा उभं राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन राणेसाहेब, निलेश राणे त्या ठिकाणी उभे आहेत. ते काय मारामाऱ्या करायला नाहीत, ते काय त्या ठिकाणी हिंसा व्हावी म्हणून नाहीये. बाबा या स्मारकाच्या बाबतीत आम्ही पॉझिटिव्ह आहोत, कोणी राजकारण करू नये आणि आंदोलनाला प्रति आंदोलनाने उत्तर देण्याचा तो तेवढ्या पुरता प्रयत्न होता. परंतु यांना खुमखुमी आहे या गोष्टीचं राजकारण करण्यासाठी वातावरण गडूळ झालं पाहिजे. बरोबर, यावरून कोणीही राजकारण करू नये. प्रवीण दरेकरजी, जो प्रकार घडतो तो अत्यंत लाजिरवाणा आहे. आपण या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले आभार. राजकारणातून एकमेकांच्या समोर जात आहेत. हे काही बालबुद्धीवाले नेते इथे आले होते, उंची एवढीच बुद्धी आहे, त्या लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी वेगळ्या नजरेनं पाहतोय. काय माझं सांगणं हेच मी सांगतो, विचारा भाजपवाल्यांना काय आदर्श ठेवायचा. माझ्या महाराष्ट्राला लुटत चाललेत. वेदांत फॉक्सकॉन सारखे मोठ्या कंपन्या नेतात गुजरातला आणि इथे येऊन अशी लढाई करतात. ही भाजप आहे? वाजपेयी साहेबांची भाजप फार वेगळी होती. ही जी भाजप आहे ही भ्रष्टाचारी जनता पक्ष झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला बाहेर जाऊ दिलं जाणार नाही अशा पद्धतीने
बघा साहेब, पाचवी मला सांगा नेमकं काय घडलेलं आहे? तुम्ही बाजारपेठेत चौकशी करा, पोलीस फुटेज चेक करा. आमच्या गोष्टी फक्त महाराजांच्या गोष्टी आणि काही गोष्ट शांततेत मोर्चा करा. तुम्ही टक्केवारीचं राजकारण नका घेऊ. महाराजांचं नाव या महाराज बघतायत तुम्हाला उघड्या डोळ्याने. अरबी महासमुद्रात एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.